छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, संत सेवालाल महाराज, संत नरहरी महाराज, संत सावता महाराज, संत सेवालाल महाराज आणि सर्वच महापुरुष आणि आपल्या महाराष्ट्राचे दिवंगत नेते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे, तसेच आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र लोकनेते दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे साहेब, या सर्वांनाच मी त्रिवार अभिवादन करते. आज सभेसाठी उपस्थित राहिलात, परंतु काही प्रमाणात तुमची निराशा झाली आहे. या मतदारसंघामध्ये काम करत असताना, समोर येत असताना, मी आपली एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आहे. आम्ही दोघंही पती पत्नी, आम्हाला कुठलाही राजकीय वारसा आतापर्यंत लाभला नाही. आम्हाला कुठलाही राजकीय हात आम्हाला कोणी दिला नाही आणि आमच्याकडे कुठलं पद प्रतिष्ठा नसताना सुद्धा आम्ही जनतेच्या सेवेमध्ये अहोरात्र झटत होतो. शिबिराच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलो, तुमच्या अडचणीमध्ये थांबलो. तुमचा कार्यालयीन विषय असेल, तुमचा वैद्यकीय विषय असेल, त्या सगळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांची साथ द्यायला आम्ही अहोरात्र इथं उभं राहत आहोत. आणि आज पाहता आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी मला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं, त्यांचे मी मनापासून आभार मानते. कारण आतापर्यंत जे काही इच्छुक उमेदवार होते, बावीसकर साहेब, जे काही इच्छुक उमेदवार होते, त्यांनी त्यांची वशिलेबाजी झाली, बैठका झाल्यासारखे जाऊन बसले, कोणी तर पॉकेटही दिलं आणि मग त्यांनी त्यांच्यासाठी पक्षाचं तिकीट आणलं. आज आमची ओळखच कार्यावरून आहे, आमची ओळखच कार्यावरून आहे. म्हणून राजसाहेबांनी कार्य करणाऱ्या नेतृत्व एका महिलेला, सर्वसामान्य महिलेला न्याय देण्याचं इथं काम केलंय. हा मतदारसंघ पाहिला तर प्रस्थापितांचा मतदारसंघ आहे. पवार पंडितांची घराणीशाही इथं मोठ्या प्रमाणात वखरलेली आहे. आणि यांनी केलंय काय? विकास फक्त त्यांचा झालाय आणि विकास त्यांचा होऊन आपण सगळं काही विकास झालेलो आहोत. आज गावागाव खेड्यापाड्यात जाऊन पाहिलं तर रस्ते नाही, पाणी नाही, 15-15 दिवस लाईट नाही, लोकांना पगार सुद्धा लावलेली नाही. आम्ही पगार लावले भाऊ, आम्ही पगार लावले. श्रावणबाळ निराधार योजना, या योजनेतून त्यांना पगार लावली, तर ह्या विजयराजेंनी त्याच्यावर रस्ते आणण्याचं काम केलं. स्वयंभूराजे म्हणतात त्यांना. मला इथं आवर्जून सांगायचंय, या महाराजांसारखा एकच राजा इथं होऊन गेला, त्याची उपाधी कोणीच इथं घेऊ नये. त्यांची उपाधी कोणीच घेऊ नये. शिवछत्र परिवार म्हणून स्वतःचा डांगोरा पेटवत बसतात, लोकांना दबाव दडपशाहीमध्ये घेतात आणि जाणीवपूर्वक स्वतःच्या साठी खुर्ची, सत्तेची खुर्चीचा आकस त्यांच्या मनात आहे, म्हणून तिथं शिवछत्राचं नाव पुढं करतात. मला एक व्हिडिओ दिसला की शिवछत्र परिवाराने कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या सर्वसामान्य लोकांसाठी काम केलं. कधी आली हो शिवछत्र परिवाराची गाडी तुमच्याकडे? आली का कधी? बोलता आली का? कधी आलं का व्हेंटिलेटर द्यायला, ऑक्सिजन द्यायला? परंतु माझे पती बाळासाहेब मस्के हे गावोगाव दारोदार जाऊन भाजीपाला वाटण्याचं काम करत होते. अँब्युलन्स तिथं लोकांना दिली होती आणि त्या काळामध्ये कोणी तोंडही एकमेकाचं बघत नव्हतं, बोलत नव्हतं. अशा कठीण काळामध्ये आम्ही उभे राहिलो. महिलांना तीर्थयात्रा घडवून आणल्या. हे पुण्याचं काम आहे. विकासाच्या पलीकडे सुद्धा एक माणुसकीचं नातं असतं आणि माणुसकीच्या नात्यानेच आपण एकमेकांना सहकार्य करायचं. आज जर बघितलं तर दुसऱ्या पंडित आहेत, बदामावा पंडित.
एकही MIDC इथं आली नाही. फक्त राजकीय सत्ताच त्यांच्याकडे त्यांनी ओढून घेतली. ते एकाच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत की त्यांच्या घरापर्यंत जाता येते, त्यांच्या किचन मध्ये जाता येते. अहो किचन मध्ये गेलं काय, आपल्या घरात किचन नाही का? दूध भेटत नाही आपल्याला? अहो यांनी सत्ता घेतली तर निदान काहीतरी, यांचे गडगंज श्रीमंत आहेत, काहीतरी तुमच्यासाठी करायला पाहिजे होतं, काहीतरी योगदान पाहिजे. आज झालं तिसरे पवार स्वतःचे असे तसे निर्णय घेऊन सध्याच्या कालावधीमध्ये स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. तुम्हाला साध्या त्या पक्षाचं तिकीट सुद्धा मिळालं नाही. तुम्ही तिकिटासाठी याच्या त्याच्या दारात पडत होते ना, आता रिक्षात जाऊन बसले. ती रिक्षा किती विकास करणार आहे? तुमच्यापर्यंत येणार आहे का ती रिक्षा? कधीच येणार नाही. बाबा हो, जागृत व्हा. ही लढाई आपली आहे. प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये विस्थापितांचा लेख, तुमची मुलगी, तुमचं लेकरू इथं उभा राहिलं आहे. तुम्ही त्याला साथ द्या, तुम्ही त्याला साथ द्या. आज जर पाहिलं तर कालच जर सभा झाली, काल सभा झाली आणि म्हणे की सिंदपणा नदी आणि गोदावरी नदीचं पुनरुज्जीवीकरण झालं पाहिजे. मोठ्या मोठ्या बाता बडाया मारल्या. अहो इथं गावात लोकांना जायला रस्तेच नाहीत, यायला पांढर, शेतातून यायला पांढर रस्ते नाहीत. अनेकही असे अजूनही गावं आहेत मतदारसंघामध्ये की पाऊस जास्त झाला, नदीला पाणी आलं तर गावाचा संपर्क तुटतो. तिथं फक्त कागदोपत्री झालेली आहे, तिथं फक्त कामं कागदपत्री झालेली आहेत. आणि एवढं मोठं पाप त्यांनी त्यांच्या माथ्यावर घेतलेलं आहे. आज आपला एवढाही मतदारसंघ हा फार विस्तृत आहे. इथं शेतकरी मोठा वर्ग आहे, ऊस उत्पादक आहेत. आज आपल्या जीवावर यांची कारखाने आहेत, यांच्या संस्था आहेत, यांचे बंगले आहेत आणि यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या ऊसाच्या काटे मारण्याचं काम केलेलं आहे. दैठण गाव आमच्या सर्कल मध्ये येतं, तिथं विकास नाही, काही नाही, लाईट नाही. आणि त्या गावातील लोक सांगतात की यांना आम्ही कदरलोय, यांच्या प्रायव्हेट माळ्याची पाईपलाईन सुद्धा आमच्या शेतातून जातील, त्याचा मोबदला आम्हाला मिळत नाही, त्याचा मोबदला आम्हाला मिळत नाही. अहो हे गुंडाराजे, तुम्ही आता पाहिला असेल व्हिडिओ व्हायरल झाला जयसिंहांचा, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, सगळंच खानदान बाहेर आले, सगळंच खानदान बाहेर आले. पहिले आले होते का बाहेर मत मागायला? आले होते का? कुणीच आलं नाही. जातीपातीचं राजकारण करणारे हेच, गटामध्ये भांडणं लावणारे हेच. आणि यांना मत करायचे तुम्हाला? तुम्हाला अजून दडपशाही अंगावर घ्यायची का? आताचा व्हिडिओ व्हायरल झालाय, ते म्हणतायत वस्तारा बिना पाण्याचा रेडी करून ठेवलाय. जायचंय का त्यांच्या जोडीला? अजून एक पाप माफी घ्यायचंय का? एक म्हणताय मला आमदार माझ्या घरच्यांसाठी व्हायचंय. शिवाजी दादा म्हणतात एकदा विजय आमदार झाला म्हणजे मी जायला रिकामा. ओ हे खूप मोठं पाप आहे. तुम्ही मत करून शिवाजी दादाला वर जाऊ देणार आहेत का? जगू द्या त्यांना, जगू द्या. तुमच्यासाठी लढणारा नाहीये, त्याला तुमच्यासाठी आमदार व्हायचं नाही, त्याला त्याच्या घरच्यासाठी आमदार व्हायचंय. मला तुमची सेवा करायसाठी आमदार व्हायचंय, मला तुमची सेवा करायसाठी आमदार व्हायचंय, तुमचे प्रश्न सभागृहात मांडायचे. आणि आजपर्यंत झालेला तुमचा छळ हा पूर्णपणे संपुष्टात आणायचा आहे. आज तुम्ही एवढेच का व्हायला, परंतु जीवाभावाचे आहेत. चमकोगिरीचे कार्यकर्ते नाही आहेत आमच्याकडे. पांढरे कपडे, पांढरे सदरे, वाळू माफिया ही नाही आहेत आमच्याकडे. वाळू माफिया हप्त्या त्यांचेच. आज एक फाईलचं काम करायचं म्हणलं तर आपण त्यांच्या दारात जाऊ शकत नाही. आपण त्यांच्या दारात जाऊ शकत नाही. फोन केला तर फिरवाफिरवीचे उत्तर तिथं दिल्या जाते. आज आमच्याकडे संस्था नाहीत, परंतु आमच्याकडे कामगारही नाहीत. आणि कामगार नसताना साहेब एवढे लोक मरमर करतात, तकतक करतात. तिथं आधीच यंत्रणा रेडी असती, शिक्षक लोक पाठवलेली असतात पुढचं नियोजन करायसाठी. अहो कंटाळी होती. 20 लाख रुपये 25 लाख रुपये घेतात आणि संस्थेवर कामाला लावतात.
संस्थेवर कामाला लावतात आणि त्यांचीच मरमर मतयाद्या बनवा, हे करा ते करा. आपल्या लेकरांचं भविष्याचा पार कचरा कुंडी. जिल्हा परिषदेच्या शाळा पार कोलमडल्यात. यांच्या संस्था मोठ्या झाल्या, त्यांच्या संस्थेमध्ये फीस जास्त आहे. आपली लेकरं गोरगरिबांची तिथं जाऊ शकत नाही. आपली लेकरं गरिबांची तिथं जाऊ शकत नाही. ही शिक्षण पद्धती सुधारायला पाहिजे. जेव्हा यांचा पायातून नष्ट होईल, मूळ पाया नष्ट होईल, तेव्हा सगळ्या गोष्टींना वेग येईल आणि नक्कीच हा गेवराई तालुका सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच हा तालुका सुजलाम सुफलाम झाल्यासारखा झाल्याशिवाय राहणार नाही. आज बघितलं तर अनेक लोकांची गर्दी तिथं दिसतीये, परंतु ते मनातून तिथं नाहीये. ही अंदर की बात आहे. अदृश्य शक्ती आपल्या सोबत आहे. राज साहेबांचा हात आपल्या डोक्यावर आहे आणि यांना वटणीवर आणायला सुद्धा आम्हाला राज साहेबांचीच गरज आहे. यांना वटणीवर आणायला सुद्धा आम्हाला राज साहेबांचीच गरज आहे. म्हणून म्हणते बाबा हो, सगळेजण जागृत व्हा. आता तुम्ही फार हुशार झालात. पहिली महिला आमदार म्हणून तुमच्या सेवेसाठी या प्रस्थापितांच्या पुढं तुमच्यासाठी लढाईसाठी तयार झालीये. तिला साथ द्या, तिला आशीर्वाद द्या. तुम्हाला माझी फार विनंती आहे. आज बोलण्यासारखं खूप काही आहे. विस्तृत आमचे नेते बोलणार आहेत, त्यांचे शब्दही तुम्ही ऐकणार आहे. परंतु जाताना एक सांगल, आतापर्यंत आपल्याला हिणवल्या गेलंय. ही पवार पंडिताची गेवराई आहे, ही पवार पंडिताची गेवराई आहे. परंतु ही पवार पंडिताच्या गेवराईचा आपला तुमच्या सगळ्यांचा सातबारा त्यांच्या नावावर केलेला नाहीये. ही गेवराई तुमची आहे, ही जमीन तुमची आहे, ही भूमी तुमची आहे. हा सर्वांगीण विकास तुमच्यासाठी आहे. म्हणून यांना आता घरचे दरवाजे दाखवा आणि मला मोठ्या मताधिक्याने विजय करा. हा विजय तुमचा असेल, हा विजय तुमचा असेल. जर मशाल पेटली तर आपण बेचिराख होऊ. जर घड्याळ तर कधीच बंद पडलंय. आज तर सकाळीच माझा घड्याळाचा काटा बंद झाला, काढून टाकलं. घड्याळ कधीच बंद पडलंय, त्याला कधी गुलाल लागला नाही. भावांना तुम्हीच लागू दिला नाही. अहंकार, गर्व त्यांच्याकडे आहे, तो संपवण्याचं तुम्ही काम केलंय. आता त्याला गंज चढलाय, त्याला कचरा कुंडीत बंगारात फेकून द्या. आणि माझ्या रेल्वे इंजिन क्रमांकावरील चिन्ह आणि माझी रेल्वे इंजिन तुमच्यासाठी विकासाची पूर्ण धुरा सगळ्या वाड्या, वस्ती, तांडे आणि शहर याच्यामधून फिरल्याशिवाय राहणार नाही. दोन प्रस्थापितांमध्ये एकच विस्थापित आलाय. दोन प्रस्थापितांमध्ये एकच विस्थापित तुमची मुलगी आली आहे, तुमची बहीण आली आहे. तिला साथ द्या. दोन राक्षसामध्ये एकच महिषासुर मर्दिनी आहे, तिला सगळे साथ द्या. त्यांचा वध केल्याशिवाय तुमच्यासाठी गप्प बसणार नाही. येणाऱ्या 20 तारखेला 2 क्रमांकावरील मयुरी बाळासाहेब मस्के खेडकर या महामनसेच्या अधिकृत उमेदवाराच्या रेल्वे इंजिन चिन्हावरील प्रचंड मताने मला विजय करा. फार मोठा संघर्ष आहे दादालो. यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केली. ग्रामपंचायत आल्यानंतर सहन झालं नाही, गुन्हे दाखल केली. 307 कलम केला. बरोबर आहे का नाही साहेब? 307 कलम आमच्यावर दाखल केला. आज आम्ही वारकरी संप्रदायातले भगवान बाबाची सेवा करणारे, मायाबाच्या पाया पडणारे, नारायणगडाच्या पाया पडणारे, संत सेवालाल महाराजांची सेवा करणारे. मला सांगा, एवढं संस्कारी लेकरावर तुम्ही या अशा घातपात्याचे गुन्हे खोटे नाटे दाखल करता. तिथं माझ्या 70 वर्षाच्या सासूबाई बसल्या, त्यांचा हात उचलत नाही. त्या कुणाचा प्रयत्न करतील का? करतील का? आज त्याची वेळ आली आहे. जवळ गोड बोलून घेतात. जे ऐकतायत पदाधिकारी पण ऐकत असतील, ऐकून घ्या. जवळ करतील, जवळ घेतील आणि गोड गोड बोलून असंच केसाने गळा कापला जातो. सावध व्हा. आताचे दिवस पुढे राहणार नाहीत. सावध व्हा. आणि एवढ्या वारकरी संप्रदायातलं कुटुंब असून, आम्ही सेवा करत असून 307 सारखा गुन्हा आमच्यावर दाखल केला. जीव काय म्हणलं असं 3 महिने वाऱ्यावर भटकत होतो. ही वेळ आमच्यावर आली. आज ही वेळ आमच्यावर येऊ शकते, तर तुमच्यावर काय येऊ शकत नाही भावांनो. यांची नीतिमत्ता चांगली नाही आहे, त्यांची नीतिमत्ता चांगली नाही आहे. एवढे संकट आली,
तुमची सेवा आम्ही थांबवली नाही. आमचं ऑफिस, आमचं कार्यालय सताड तुमच्यासाठी उघडं होतं, सताड तुमच्यासाठी उघडं होतं. हा संघर्ष मोठा आहे, हा संघर्ष मोठा आहे आणि या संघर्षामध्ये मला तुमच्या आशीर्वादाची नितांत गरज आहे. तुम्हाला हात जोडून विनंती करते, जर उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल, आपल्या लेकरा बाळांचं भविष्य घडवायचं असेल, त्यांना न्याय द्यायचा असेल, शेतकऱ्यांचा अनेक अडचणी प्रश्न मार्गी लावायचे असतील तर मला सभागृहामध्ये पाठवा. तुमच्यासाठी सरकारकडे भांडून सुद्धा तुमच्यासाठी विकास घेऊन येईल. सभागृहात जायचंय, आरोग्याचा विषय मांडायचा आहे, शेतकऱ्यांच्या व्यथा मांडायच्या, माझ्या युवा वर्गासाठी नवीन उद्योग आणायचा आहे, महिलांना सक्षमीकरण द्यायचंय, महिलांना सुरक्षा द्यायची, बचत गटाला बळ द्यायचंय आणि विकासाचा मोठा रोड मॅप या छोट्याशा डोक्यात घेऊन तुमचं लेकरू पुढे चाललंय. तुम्ही एकदा संधी द्या, संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता एक म्हणाल, कुठलंही पद 5 वर्षाचं असतं, 3 वर्षाचं असतं, परंतु मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हा सगळ्यांना साथ देण्यासाठी खंबीर उभी आहे. किती संकट आले, काही झालं तरी तुमच्यासाठी ढाल बनून लढायला इथं उभी आहे. तुमच्या सगळ्यांची आशीर्वादाची मनाने तांत गरज आहे. जाताना एकच म्हणाल, तू रख हौसला वो मंजिल भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक हार के ना रुकना, ये मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी, मिलने का मजा भी आएगा, मजा भी आएगा, मजा भी आएगा. आणि याच प्रकारे तुमच्या सगळ्यांचं जे आतापर्यंत कुठं ना कुठं शोषण या पवार पंडितांनी केलंय, तसंच आपण एकमेकांना भेटून हे कुठंतरी थांबवू आणि या मतदारसंघातील पवार पंडितांची दबाव दडपशाही संपुष्टात आणू आणि तुम्हाला सगळ्यांना न्याय देण्यासाठी मला हात द्या. येणाऱ्या 20 तारखेला रेल्वे इंजिन या पटनावरील 2 क्रमांकाचं चिन्ह दाबून तुम्ही मला प्रचंड मताने विजयी करा. हा गुलाल तुमचा असेल. या विजयाच्या भूमीवर गुलालासह निरीशाही उधळल्या जाईल आणि भंडारा सुद्धा उधळल्या जाईल. हा विजय तुमचा असेल, हा विजय तुमचा असेल. एवढंच बोलते आणि थांबते. जय महाराष्ट्र. धन्यवाद.